मित्रांनो नमस्कार. आज मराठ्यांच्या इतिहासामध्ये बी.ए. फर्स्ट इयरच्या आपण थोडंसं बाळाजी विश्वनाथ आणि पेशवे पदांचा इतिहास याविषयीची आपण चर्चा करत आहोत केलेली आहे. तर यापूर्वी पेशवेपद कशा पद्धतीने निर्माण झालं याची चर्चा केलेली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्या समोर अनेक प्रश्न येतात आणि या प्रश्नांची चर्चा करत असताना उहापोह करताना बलाढ्य शक्तिशाली राष्ट्र जेव्हा स्वराज्याची कल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये आखली, त्यानंतर छत्रपतींच्या नंतर छत्रपती हे संभाजीराजे झाले. संभाजीराजांच्या निधनानंतर हा जो देश आहे तो एक अर्थानं दक्षिणेकडे असणारे आदिलशाही आणि उत्तर भारतात असणारे मोगलशाहीच्या कचाट्यात सापडला असताना कुठेतरी संपत की काय, आणि मोगलांचा राजा असलेला औरंगजेब हा संपूर्ण मराठीशाही संपवण्यासाठी एकत्र आलेला एकनिष्ठ ताकदीनं औरंगाबादला ठेपलेला आहे. हे सगळं वातावरण असताना राजारामाला गादीवर बसून त्याला जंजीकडे पाठवायचं आणि आपले बळवंत असे चांगले ताकददार बहादर शक्तिशाली संताजी आणि धनाजी यांना हाताशी घेऊन आपल्या सैन्याची उभारणी घेऊन वेळ प्रसंगी संसार बाजूला ठेवून शमशेर हाती घेणारी वीरांगना आमची महाराणी ताराबाई. आणि महाराणी ताराबाईनं या छत्रपतीचं नेतृत्व स्वीकारत या देशाचं स्वराज्याचं रक्षण केलं. एवढा मोठा बलाढ्य शक्तिशाली राजा असणारा औरंगजेब याच्याशी टक्कर देण्याचं काम महाराणी ताराबाईने केलं. आणि मग महाराणी ताराबाईनं औरंगजेबाशी सारखा लढा दिला आणि या लढ्याला आपण आपल्या देशामध्ये भारतीय इतिहासामध्ये मराठ्यांचं स्वातंत्र्य संग्राम असं म्हणतो. मराठ्यांचं स्वातंत्र्य संग्राम जेव्हा आपण बोलतोय त्यावेळेस महाराणी ताराबाईनं एवढा बलाढ्य शक्तिशाली राजाला आपल्या ताकदीनं पेलून धरलं, बाजूला ठेवलं आणि मराठेशाही संपू दिली नाही. हे तिच्या बिचारीचं मोठं कर्तृत्व आहे. म्हणून ते बलाढ्य, म्हणून ते आमच्यासाठी महाराणी, आमच्यासाठी ते सर्वश्रेष्ठ महाराणी या नात्यानं आपण ताराबाईचं अतिशय प्रेरक म्हणून विचार करतो. पण नंतर काय झालं की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या चारही पोरांमध्ये यादवी निर्माण झाली की दिल्लीचं तख्त कोण घेईल. दिल्लीचा तख्त मिळवण्यासाठी आदमशहा जो दक्षिणेकडे होता तो उत्तर भारताकडे पळाला दिल्लीवर तख्त मिळवण्यासाठी. आणि म्हणून आपसातल्या या बेदलीचा फायदा काय करावा म्हणून दक्षिणेकडचा सुभेदार असणारा जुल्फिकार खानाच्या बोलण्यावरनं सांगण्यावरनं आदमशहानं भोपाळ जवळ असणाऱ्या दोराद या गावी आमच्या संभाजी राजांचा मुलगा असलेला शाहू राजा यांना सोडलं कैदेतून आणि त्यांना सांगितलं की तुम्ही दक्षिण जाऊन तुमचा कारभार पाहावा. या सोडण्यामागे सुद्धा दोन कारणं होती. एक पहिली गोष्ट, आदमशहाला असं वाटत होतं की उत्तर भारतात जाऊन आपली दिल्ली काबीज करावी आणि हिंदुस्थानचं बादशाह घोषित करावं. या गडबडीत आपण असताना दक्षिणेकडे कुठलं बंडाळीकडे आपलं लक्ष देता येणार नाही, म्हणून हे कायमचं बाद होईल. कारण का, मग हे बाद होण्यासाठी जर संभाजीला मुलगा सोडला तर शाहू दक्षिणेत जाईल आणि ताराबाई त्याला विरोध करेल. दोघांमध्ये संघर्ष निर्माण होतील. म्हणजे मराठ्यांमध्ये यादवी निर्माण झाली, मराठ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला तर उत्तर भारताकडे शांतता प्रस्थापित होईल आणि आपल्याला बिनधास्तपणे सत्ता मिळवता येईल आणि गादीवर तख्त नशीब होता येईल. ही कल्पना मुघल राजपुत्र आदमशहाच्या डोक्यात असल्यामुळं त्यानं जाणून बुजून शाहू महाराजांना सोडलं. आता इथे इतिहासकारांचं म्हणणं आहे की इथं जाणून बुजून सोडलं, काही लोकांचं म्हणणं सोडणं काळाची गरज होती, काही इतिहासकार म्हटलं त्याला पर्यायच नव्हता सोडल्याशिवाय. अशा असंख्य कारणं जरी असले तर आपण एक लक्षात घ्या, आपण अभ्यासात गाव इतिहासाचे आपण सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो. काही असो, नीतीला हे मान्य होतं म्हणून संभाजी राजांचं पुत्र शाहूंना सोडण्यात आलं. शाहू आल्यानंतर मग शाहू म्हणायला लागले की आता मी छत्रपती आहे, मासाहेब तुम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शन करावं आणि तुमच्या आशीर्वादानं मी राज्य करेल. असं बोलल्या क्षणी ताराबाई रागावल्या आणि ताराबाईनं याला विरोध करायला सुरुवात केली. म्हणून ताराबाई म्हणजे तारा आणि शाहू महाराज
यांच्यातला संघर्ष पुढं मराठ्यांच्या इतिहासामध्ये पाहायला मिळाला. काकू पुतण्यांचं भांडण भयानक गाजलं आणि ते झालं खेडच्या लढाईमध्ये. पण तत्पूर्वी आपण थोडंसं माहिती घेऊया की ज्यावेळेस शाहू महाराजांना सोडण्यात आलं तेव्हा शाहू महाराजांजवळ फक्त केवळ 50 ते 60 माणसं होती आणि शाहू जेव्हा बऱ्हाणपूर मार्गे आमच्या दक्षिणेत आले तेव्हा जे जे मराठे सरदार होते त्यांना जाऊन मिळायला लागले. त्यात पहिल्यांदा सर्वप्रथम मिळाला तो बाळाजी विश्वनाथ. आणि बाळाजी विश्वनाथ का मिळाला त्याचा एक प्रारंभिक काळ विचार करूया की बाळाजी विश्वनाथ हा मुळात दौलताबादच्या परिसराचं त्याने जहागिरीचं काम सांभाळलेलं होतं. त्यावेळेस आमचे शाहू महाराज मोगल कैदेत असताना त्यांची अनेकदा त्यांच्याशी भेटीगाठी झालेल्या होत्या आणि शाहू महाराजांना बाळाजी विश्वनाथ चांगला ओळखत होता. त्यांची चांगली मैत्री होती आणि म्हणून जसं शाहू सुटता क्षणीच हा बाळाजी विश्वनाथ जाऊन शाहू महाराजांना भेटला आणि अशा पद्धतीने शाहूच्या बाजूने एक एक करून सरदार यायला लागले. आणि सरदार आल्यानंतर ताराबाईने विरोध केला आणि ताराबाईच्या दोघांच्या संघर्षातून शेवटी खेडची लढाई झाली आणि खेडच्या लढाई झाल्यामुळं शाहूचा संघर्ष कसा टळला तो ती कल्पकता ती कामगिरी ही पेशव्यांची आहे. म्हणून पेशव्यांच्या उदयाची कारणं कोणकोणती हे आपण त्या ठिकाणी विचार केला. आणि मग पेशवे का उदयाला आले, बाळाजी विश्वनाथ भट हे सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते का बनले तर त्याची स्वतःची कामगिरी, त्या काळात असलेली प्रशासकीय धोरण, त्या काळात असणाऱ्या मराठा सरदारांचं व्यक्तिगत स्वार्थ किंवा तत्कालीन परिस्थितीमध्ये मराठे सरदार छत्रपतींना पाठिंबा देतील याची गॅरंटी नाही. दुसरी गोष्ट तारा आणि शाहू यांच्या संघर्षामध्ये मराठे सरदार परेशान, कोणी ताराबाईकडून तर कोणी शाहूकडून, असं आपसातील भांडण करण्यापेक्षा वेगळं राहिलं बरं. म्हणून असं स्वातंत्र्य वृत्ती बाळगणारे अनेक मराठी मातबर सरदार वेगळे झाले. म्हणजे अशा या सगळ्या संघर्षाचं कारण म्हणजे त्यातून शेवटी बाळाजी विश्वनाथाने हे सगळं कंट्रोलिंग केलं आणि शाहूचा राज्याभिषेक केला. म्हणून शाहूचा विश्वास बाळाजी विश्वनाथावर जास्त झाला. म्हणून पुढील काळामध्ये आमचे शाहू महाराज फक्त छत्रपती नामधारी झाले आणि पुढील काळामध्ये पेशव्यांनी या देशाचा कारभार सांभाळला. हे त्याची नैतिक जबाबदारी असणारं खरं कारण आपण तत्कालीन परवाच्या दिवशी हे पाहिलं. आता बाळाजी विश्वनाथ हा कोण तर सर्वसामान्यपणे मित्रांनो याचं 1660 रोजी कोकण देशामध्ये म्हणजे आपल्या कोकणामध्ये श्रीवर्धन या ठिकाणी जन्म झाला. हे कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण कुटुंब. चित्पावन ब्राह्मण कोकणस्थ कुटुंब असल्यामुळे यांच्या सगळ्या परंपरा अगदी हिंदू धर्माशी एकनिष्ठ आणि अशा पद्धतीनं ते तिथं जंजिरा संस्थानाचा सिद्धी जो राजा होता, संस्थानिक होता, त्याच्या नेतृत्वाखाली श्रीवर्धन आणि वेडोळे नावाच्या गावाचं परिसराची जहागिरी हे सांभाळत होते. पण सिद्धीचं सारखं आक्रमण, सिद्धीचं वैतागलेलं प्रशासन यामुळं हे कुटुंब वैतागून गेलं होतं. म्हणून वैतागलेल्या या कुटुंबानं शेवटी आपण कोकण सोडावं आणि घाट माथ्यावर जावं आणि तिथे कुठे नोकरी करावी अशी कल्पना या कुटुंबाला आली. आणि म्हणून हे सगळं वैतागून भानोजी आणि जानोजी आणि भानोजी या दोन भावंडांनी काय केलं, कोकण गाव सोडलं, कोकणचा एरिया सोडला, श्रीवर्धन गाव सोडलं आणि सासवड परिसरामध्ये, आपल्याकडे सातारा आणि तो कुलाबा पट्टा आहे, तिथं सासवड जवळ असणारी रांझे परिसरामध्ये, आपण रांझे पाटील जे बोलतो प्रकरण आलं तर रांझे पाटलांच्या जहागिरीत असणारे एक गाव, आपलं त्याचं गावाचं नाव खूप सुंदर आहे, गरोड नावाच्या गावाची वतनदारी यांनी विकत घेतली आणि वतनदारी घेऊन तिथं पाटीलकी सांभाळायला सुरुवात केली. तो जो काळ होता तो अतिशय सुरेख कालखंड होता. 1689च्या काळामध्ये रामचंद्र अमात्यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागामध्ये नोकरी धरली आमच्या बाळाजी विश्वनाथानं पोट भरण्यासाठी. साधा कारकून रामचंद्र पंत अमात्यांच्या महसूल विभागामध्ये छोटासा सैनिक मात्र कारकून या पदावर असणारा बाळाजी विश्वनाथ भट हा नोकरी लागला 1689च्या कालखंडापासून तर 99 पर्यंत.
आणि मग पुढील काळामध्ये काय झालं की जेव्हा बाळाजी विश्वनाथ आमच्या रामचंद्र पंत अमात्यांकडं पुणे दौलताबादची जहागिरी आली तेव्हा अधिक चांगलं काम केल्याबद्दल रामचंद्र पंत अमात्यांनी काय केलं की बाळाजी विश्वनाथाला आता मला इकडलं सासवडची जहागिरी पाहण्यापेक्षा तू आता दौलताबादची जहागिरी पाह, तिथं मोगलांचं राज्य आहे, मोगलांचं आधिपत्य आहे, मग मोगलांच्या लोकांशी तुझा संबंध येईल आणि मग राजकीय डावपेच आपण खेळता येईल म्हणून दौलताबादची जहागिरीचे कारभार पाहण्यासाठी आणि तेथील कारकुनगिरी करण्यासाठी रामचंद्र पंत अमात्यांनी या आमच्या बाळाजी विश्वनाथाला दौलताबाद परिसर पाहायला पाठवला. आणि मग दौलताबाद परिसराची जहागिरी पाहत असताना जहागिरीच्या कामाच्या निमित्तानं वारंवार मोगली सरदार मोगलांचे संबंध या बाळाजी विश्वनाथाचे येऊ लागले आणि त्यातच मोगल कैदेत असणारे छत्रपती शाहू महाराज यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री बनली हे एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचं हे प्रेम, अशा प्रकारचं मैत्री प्रेम हे पुढं वाढत गेलं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या काळात जेव्हा शाहू महाराज जेव्हा सुटले, जेव्हा आले तर पहिल्यांदा जेव्हा ते पहिले आले त्यावेळेस फक्त 50 लोक त्यांच्या सोबत होते, पण भरांकण पुढे निघाल्यानंतर पहिल्यांदा जर सरदार जर त्यांना भेटले असतील तर बाळाजी विश्वनाथ जवळ त्यांना भेटला आणि त्याने आपले सैनिक त्यांच्या बाजूला उभे केले. म्हणजे याचा अर्थ असा विश्वास त्यांना प्रकट केला की मी तुम्हाला छत्रपतीला मानतो आणि तुमच्या नेतृत्वाखाली पुढे काम करेल. अशा प्रकारचा विश्वास देणारा हा छत्रपतींसाठी अत्यंत विश्वासातला आणि अतिप्रेमाचा हा माणूस किंवा हा सैनिक शाहू महाराजांना खूप आवडला, त्यांना जवळ केलं. याच्यातनं काय झालं की चंद्रसेन जाधव नावाचं प्रकरण पुढे आलं. चंद्रसेन जाधव हा जो हे जे प्रकरण आहे, मुळात चंद्रसेन कोण मित्रांनो तर धनाजी जाधव, जे धनाजी संताजी यांनी ताराबाईच्या नेतृत्वाखाली मोगलांना सडो की पळो करून सोडलं होतं, त्यातला तो संताजी आणि धनाजी, त्यातला धनाजी, हा धनाजी जाधव. आणि हा धनाजी जाधव जेव्हा कोकणस्थ परिसरामध्ये आपलं नेतृत्व करून मराठ्यांचं शान बाण राखत होता त्यावेळेस मोगल सैन्य हतबल झाले होते. पुढील काळामध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि उत्तरेकडे त्यांच्या मुलांमध्ये वाद निर्माण झाला. तख्तनशीन होण्यासाठी या काळात आमचा धनाजी जाधव या परिसरात वास्तव्य करीत होता आणि बिचारा वयस्कर झाला होता. एक दिवशी त्याचं निधन झालं. निधन झाल्यानंतर त्याची सगळी जहागिरीचा कारभार हा त्याच्या मुलाला म्हणजे चंद्रसेन जाधवाला देण्यात आला. मग चंद्रसेन जाधवांचं लक्ष कुठं असणार आहे, साहजिकच ताराबाईकडं, म्हणजे आपोआप तो ताराबाईला आतून मिळालेला होता. दुसरी गोष्ट त्याला बाळाजी मान्य नव्हता आणि याच्यातनं वाद निर्माण काय होणार की बाळाजी आणि चंद्रसेन यांच्यात संघर्ष पेटला. या संघर्षाचं कारणही साधं आहे की चंद्रसेन जेव्हा या शाहू महाराजांना भेटायला आला तर शाहू महाराजांनी असं म्हटलं की हे धनाजी जाधवांचं लेख, त्यामुळे आमच्या विश्वासातला माणूस म्हणून आम्ही काय करतो की चंद्रसेन जाधवांना माझ्या सगळ्या सैनिकांचा सेनापती करतो. असं घोषित केल्यामुळं आपोआप सगळ्या लोकांना त्रास होणार, पण हा ऐकायला तयार नाही. आणि चंद्रसेन जाधवाला असं सांगितलं गेलं की तुम्ही उदाजी चव्हाण आणि कृष्णराव खटावकर यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही सेनापती या नात्याने जावं आणि तिथं आपला हल्ला करून त्याच्यावर त्यांना वेटणीवर आणावं आणि शाहूच्या बाजूने त्यांना करावं, असं शाहू महाराजांनी चंद्रसेन जाधवांना आदेश दिला. आता आदेश दिल्यानंतर सेनापती निघाले, पण दुसरीकडं शाहू महाराजांनी आपल्या जवळचा जिवलग मित्र असणारा किंवा जवळ असणारा दुसरा व्यक्ती म्हणजे बाळाजी विश्वनाथ यांना म्हटलं तुम्ही सेनाकर्ते आहात, तुम्ही सुद्धा यांच्या बरोबर जा आणि त्यांच्यावर लक्ष ठेवा. साहजिकच सेनापती चंद्रसेन जाधवाला याचा राग आला की माझ्यावर तुमचा विश्वास नाही का, कारण का की माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी तुम्ही बाळाजी विश्वनाथ ब्राह्मणाला का सोडलं, असं चंद्रसेन जाधवाच्या मनामध्ये राग यायला लागला. आणि म्हणून चंद्रसेन जाधव नक्कीच शाहूच्या बाजूनं लढेल याची गॅरंटी नव्हती. अशा वेळेस प्रसंग निर्माण झाला आणि तो प्रसंग फार मजेशीर आहे. एका आश्चर्य असं आहे मित्रांनो की मराठी सरदार, मराठी सुभेदार एवढं जगप्रसिद्ध ज्याने नाव लौकिक केलं, शमशेर हाती घेऊन या देशाचं रक्षण केलं,
आणि शत्रू पक्षाला जगदगनी घालणारी ही माणसं कशी आपसात भांडण करताना दिसतात याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला चंद्रसेन जाधव प्रकरणामध्ये पाहतो. आता चंद्रसेन जाधव सेनापती आहे, ते खटावकरांचं आणि कृष्णाजी रावांचं, दामोजी चव्हाणांचं बंदोबस्त करण्यासाठी शाहूच्या आदेशानुसार लष्कर घेऊन गेले आणि त्याच्यात पालक ठेवण्यासाठी शाहू महाराजांचा दुसरा निकटवर्ती बाळाजी विश्वनाथाच्या मागे गेला. हा सेनापती, तो छत्रपतींचा सेनापती आणि हा छत्रपतींचा कोण आता सेनापती, म्हणजे एक पेशवा अर्थात एक सेनापती तर दुसरा हा सेनानायक. आणि दोघं गेल्यानंतर काय झालं की साधं कारण घडलं. काय झालं मी तुम्हाला फार मजेशीर आहे सांगतो. बाळाजीचा एक सैनिक, बाळाजी विश्वनाथाचा एक सैनिक ज्याचं नाव आहे पिराजी राऊत. बाळाजी विश्वनाथाच्या त्या तंबूतला एक सैनिक किंवा लष्करातला एक सैनिक ज्याचं नाव आहे पिराजी राऊत. हा पिराजी राऊत त्या जंगलमध्ये जेव्हा जिथं लष्कर थांबलं होतं त्यानं त्या एका छोट्या टेकडीवरनं नदीच्या बाजूला पाणी पिऊन हरिण पळताना पाहिले. ओढा होता छोटासा, त्या ओढ्यात पाणी पिऊन हरिण पळायला लागला. येणं ते पाहिलं कोणी, पिराजी राऊतनं, आणि भाला ते धनुष्य घेऊन त्याच्यावर पळाला. पळता पळता ते हरिण जे पळत सुटलं की जाऊन जिथं चंद्रसेन जाधवांचं लष्कर पडलेलं होतं त्या लष्कराच्या राहुट्या होत्या. त्या राहुटीतलं एक राहुटी, ज्याचं जी राहुटी होती व्यासराव यांची, व्यासराव नायकांची ही राहुटी, त्या राहुटीत जाऊन ते घुसलं. आता यानं काय केलं, ते भाला घेतलं जोरात मारला. मारल्यानंतर तिथं उभा असणारा तो व्यासराव त्याच्या खांद्याला जोरात मार लागला आणि तो खाली पडला. ही गोष्ट बोंबाबोंब झाली सगळ्या त्या लष्करी राहुट्यामध्ये, छावणीमध्ये. आणि मग कुठून आलं तर बाळाजी विश्वनाथच्या छावणीतल्या एका माणसानं भला फेकून मारला. अशा प्रकारचं नको ते सगळं. आणि ते बिचारा हरिण गेलं पळून. साक्षी पुरावा काय झालं की साक्षी पुरावा तर हरिण काही सापडलं नाही, पण जाणून बुजून या राऊतनं काय केलं, आमच्या एका माणसावर हल्ला केला. अशा प्रकारचं चर्चा सुरू झाली आणि ही बातमी पोहोचली दोघांच्या दोन मुख्य सरदारांकडे. दोघांचे मुख्य सरदार कोण, यांचा सेनापती असणारा चंद्रसेन जाधव आणि यांचा सेनाकर्ते असणारा बाळाजी विश्वनाथ. दोघांमध्ये गेल्यानंतर दोघे रागवले आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी त्याच नद्यांच्या बाजूला दोन सैनिक, दोन्ही मराठा सरदार, ज्या दोन्ही मराठा सरदारांना प्रचंड सैन्य देऊन शाहू महाराजांनी जाऊन सांगितलं होतं की तुम्ही त्या शत्रूचा बंदोबस्त करा. हे बंदोबस्त राहिलं बाजूला, लढाई जाणं बाजूला, आणि आपसातच त्या ओढ्याच्या बाजूला एकमेकासमोर थाट उभं राहिले मारण्यासाठी, युद्ध करण्यासाठी. आणि रामपार होईल आणि घोषणा हर महादेवची, आणि दोघं एकमेकाला तुटून पडतील आणि युद्ध होईल. अशा प्रकारचा प्रसंग निर्माण झाला. तेव्हा बाळाजी विश्वनाथाच्या डोक्यात काय आले की आपण चंद्रसेन जाधवाशी लढाई करू शकत नाही, माझी एवढी ताकद नाही, माझ्याकडे एवढी ताकद नाही, माझ्याकडे इतकं सैन्य नाही, मग आपल्या सैन्य हाडकेला आपण मारू. म्हणून त्याने जीव वाचून तो पळत सुटला, वापस गेला आणि तो एका ठिकाणी एका छोट्या गडीमध्ये जिथं पांडव गड आहे त्या गडीत जाऊन तो लपून बसला आणि तिथून भला मोठा फलिता लिहून छत्रपतींकडे सादर पाठवला, निरोप पाठवला की राजे, आता शाहू महाराज, राजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चंद्रसेनरावांवर लक्ष ठेवण्यासाठी पाठीमागे गेलो होतो, पण अशा प्रकारची घटना घडली आणि विनाकारण चंद्रराव आता मला, चंद्रसेन जाधव मला मारायला निघालेले, मला जीवाची धोका निर्माण झाला, आता मी काय करू. अशा प्रकारचा निरोप दिल्यामुळं आपोआपच साहजिकच शाहू महाराजांना त्याचा राग आला आणि शाहू महाराजांनी चंद्रसेन जाधवाची कानवळणी केली, त्याला खूप बोलले. या बोलण्याचा राग चंद्रसेन जाधव इतका आला की चंद्रसेन रावानं शाहू महाराजांचं सेनापतीपद सोडून दिलं आणि तो डायरेक्ट आमच्या ताराबाईकडे गेला आणि तिथं सेनापती बनला. म्हणजे अशा पद्धतीने एक मोठा शक्तिशाली धनाजी जाधवांचा चंद्रसेन जाधव नावाचा एवढा मोठा शूरवीर सेनापती, ज्याच्याकडे प्रचंड सैन्य आहे, एवढी मोठी ताकद आहे, ती सगळी ताकद जी शाहूकडे होती ती एका छोट्या प्रकरणामुळे ती ताराबाईकडे गेली. आणि बाळाजीचं हे डावपेच असेल किंवा बाळाजीच्या या पाठीराखा केल्यामुळं इथं या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांना आपली ताकद कमी करावी लागली, हे या ठिकाणी कबूल करावं लागतं. शेवटी काही असो, इतिहासकारांनी
किंवा आपण असं म्हणूया की बखरकाराने आपापल्या पद्धतीने कसं कसं रंगवलं, मी त्याचं तुम्हाला तुमच्या समोर फक्त मांडणी केली. आपण त्याच्यात खोल जाणार नाही. फक्त एवढंच लक्षात घ्या की शाहू महाराज दोघांचे छत्रपती आहेत आणि दोघांना त्यांनी आदेश दिला होता, पण या आदेशामध्ये त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि दोन मराठे सरदार पुढे शत्रूचा नागाट करण्याऐवजी आपसातच मारायला निघाले. म्हणून हे कुठेतरी समेट करावी या दृष्टिकोनातून प्रसंग उद्भवला आणि शेवटी एकाची बाजू कोणत्या घ्यावीच लागेल. आणि साहजिकच शाहू महाराजांचा बाळाजी विश्वनाथ जवळचा असल्यामुळं शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथची बाजू उचलली. पर्यायाने चंद्रसेन जाधवांना राग आला आणि चंद्रसेन जाधव आपल्या लष्करासहित ताराबाईकडे जाऊन मिळाला. अशा प्रकारे शाहू महाराजांची शक्ती कमी झाली. आता ही शक्ती कमी झाल्यानंतर प्रश्न असा होता बाळाजी विश्वनाथासमोर की आता ही ताकद जी कमी झाली लष्कराची ती कशी निर्माण करायची, कशी वाढवायची, हा फार मोठा जिकिरीचा प्रश्न होता. आणि म्हणून त्यानं एक युक्ती केली. बाळाजी विश्वनाथाने युक्ती अशी केली की ती दमाजी थोरात किंवा इतर जे खटावकर आहेत किंवा इतर जे लोक आहेत त्यांच्याशी संधान बांधून त्या ठिकाणी आपलं नेतृत्व कसं सिद्ध करता येईल आणि शाहूला आपल्याला किती विश्वासातला आणि तुमचं स्वराज्य कसं मी उभारू शकतो, तुमचा विकास मी कसं करू शकतो हे दाखवण्यासाठी त्याने अनेक प्रयोग केले. आणि त्या प्रयोगालाच आपण काय म्हणतो की बाळाजी विश्वनाथाची कामगिरी. हे लक्षात घ्या. आपण इथं चर्चा करत असताना कुठल्याही गोष्टीचा वाद समोर न ठेवता आपण प्रांजळपणे जे सत्य घडले पुराव्यांच्या आधारे आपण फक्त बोलूया. आणि बाळाजी विश्वनाथ या कारणीभूत आहे की तो सर्वश्रेष्ठ का आहे, कारण पेशवे पद निर्माण होण्यासाठी तशा प्रकारची तत्कालीन परिस्थिती होती. म्हणूनच पेशव्यांनी हे सगळं अंगीकारलं. म्हणूनच पेशवे हे सर्वश्रेष्ठ बनत चाललेले दिसतात. आणि म्हणून या ठिकाणी बाळाजी विश्वनाथानं जी कामगिरी केली शाहूला पुढे आणण्यासाठी, शाहूला मोठं करण्यासाठी, ती अतिशय महत्वाची आहे हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मित्र लक्षात घ्या की आपण बाळाजी विश्वनाथाची कामगिरी पाहत असताना पहिली कामगिरी जर त्यांनी कोणती केली असेल तर छत्रपती शाहू महाराजांना पहिल्यांदा जाऊन तो मिळाल्यानंतर फौज फाटा तयार करून त्यांचा राज्याभिषेक केला सातारा नेऊन आणि राज्याभिषेक करून त्यांना छत्रपती घोषित केलं. हे एवढं मोठं जिकिरीचं काम सगळं ताराबाईचा विरोध असताना सुद्धा त्यानं शाहूला गादीवर बसवलं. एवढं मोठं कार्य त्यानं केल्यामुळं साहजिकच शाहू महाराजांना आमचा बाळाजी विश्वनाथ जवळचा वाटायला लागला. कोणी असो जेव्हा आपल्यासाठी करतोय ना साहजिक छत्रपती त्याच्यासाठी सर्वस्वी करायला तयार असतात. हे ब्रीद वाक्य लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून छत्रपतींना पदावर बसवण्यासाठी शाहूंना छत्रपती करण्याचा मोठा अभिमान किंवा मोठं योगदान जर कोणाचं असेल तर बाळाजी विश्वनाथांचं आहे. बाळाजी नाथांनी एवढं मोठं विरोध असताना ताराबाई काकूंचं त्याला सगळं प्रतिरोध करून छत्रपती शाहू महाराजांना छत्रपती पदासीन केलं. हे अत्यंत महत्वाची कामगिरी आमच्या या बाळाजी विश्वनाथाची आहे. दुसरी कामगिरी जजेव्हा लष्कर नव्हतं तेव्हा लष्कर कुठून आणायचं म्हणून बाळाजी विश्वनाथ पंतानं आबाजी पंत आणि पुरंदरे पिलाजी जाधव यांच्याकडून कर्ज घेतले. पिलाजी जाधव आणि पुरंदरे यांच्याकडून कर्ज घेतले आणि त्या कर्जाच्या बदल्यात सैन्य तयार केले. सुरुवातीला जेव्हा शाहू महाराज गादीवर बसले तेव्हा फक्त 2000 सैन्य होते. पण आता याला ताकद वाढवायची होती कारण का चंद्रसेन पळून गेलेला होता. म्हणून आता ताकद वाढवण्यासाठी त्यानं काय केलं पुरंदरे असतील किंवा जाधव पिलाजी असतील यांच्याकडून कर्ज घेऊन सैन्याची उभारणी केली आणि लष्कर वाढवलं. म्हणून दुसरं कामगिरी काय की शाहू महाराजांची लष्कर उभारणी करणं हे त्यानं अत्यंत महत्वाचं काम केलं. तिसरी कामगिरी त्यानं कृष्णराव खटावकरांचा बंदोबस्त केला. कृष्णराव खटावकर हे एक असं मोगली सरदार होता की तो लुटालूट करायचा आणि शाहूला त्रास द्यायचा. कारण शाहूला त्रास देण्यासाठी त्याला ताराबाईकडून फूस मिळत होती आणि ताराबाईकडून फूस मिळत असल्यामुळे तो उपद्रव द्यायचा काम तो करायचा. म्हणून डायरेक्ट या बाळाजी विश्वनाथानं 1711 म्हणजे हल्ला केला आणि खटावकरला म्हणजे कृष्णाजी खटावकरला कैद केलं आणि त्याला मारून टाकलं. आणि तिथला जो खटावकरांचा जेवढा सरंजाम होता जहागिरी होती ती जेवढं सैन्य होते ते सगळे शाहूच्या पदरात टाकले. त्यामुळं शाहूला काही प्रदेश मिळाला, काही संपत्ती मिळाली आणि सैन्य मिळाले. अशा पद्धतीनं
शाहूच्या या प्रशासनामध्ये थोडा अजून विकास झाला, अजून थोडीशी वाढ झाली. केवळ कोणामुळं? बाळाजी विश्वनाथामुळं. नंतर पुढचा प्रश्न आला की दमाजी थोरात. आता दमाजी थोरात हा जो आहे हा रामचंद्र पंत अमात्यापासून, त्या काळापासून म्हणजे मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्राम काळापासून हा सरदार होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली काम पाहत होता. सुपे, पाटस हा जो परिसर आहे या परिसराचं त्याच्याकडे जहागीर होती आणि या जहागीरीचा कारभार तो पहिल्यापासून पाहत होता. म्हणून प्रथम तो सुरुवातीला शत्रूकडे होता, नंतर ताराबाईकडे गेला आणि मग शाहूच्या राज्यात त्यानं उपद्रव द्यायला सुरुवात केली. मग शाहूच्या राज्यात उपद्रव दिल्यानंतर 1716ला बाळाजी विश्वनाथानं दामाजी थोरातला कैद केलं आणि त्याला म्हटलं की मी तुला मारत नाही, तू फक्त शाहूंच्या बाजूने उभा राहा आणि तुला जसं आहे तसं सगळं वापर द्यायला तयार आहोत. आणि या बोलणीवरून शेवटी दमाजी थोरातनं मान्य केलं आणि दमाजी थोरात आमच्या शाहू महाराजांच्या फलटणीत आला. म्हणजे पुन्हा एक ताकद शाहू महाराजांच्या स्वराज्यातली वाढली. पण हा नंतर मृत्यू पावला, त्यानंतरची गोष्ट आपण नंतर विचार करू. पण अशा पद्धतीने 1718 पर्यंत हा प्रदेश आमच्या शाहूच्या राज्यामध्ये समाविष्ट झाला. म्हणजे शाहूच्या साम्राज्याचा विकास होताना दिसतो आणि तो कोण करतोय? बाळाजी विश्वनाथ करतोय. पुढे आपण बघितलं की उदाजी चव्हाण नावाचं व्यक्ती जो प्रशासकीय अधिकारी होता, नंतर त्याच्याकडे फलामोठा लष्कर होतं. या लष्कराच्या व्यक्तीनं उदाजी चव्हाणांना बंड पुकारलं होतं. आता हे बंड कसं बोलायचं याच्यासाठी त्यानं रामचंद्र पंत अमात्याच्या बाजूनं त्यावेळेस कार्य करत असताना तेव्हा उदाजीला रामबाग आणि शिरोळे नावाची जी एरिया आहे, परिसर आहे, त्या परिसराची जहागीर दिलेली होती आणि ती जहागिरी हा आपल्या पद्धतीनं पाहत होता. ती जहागिरी जर शाहूला मिळाली तर आपल्या स्वराज्याचं किंवा आपल्या राज्याची वाढ होईल, आपल्या राज्याची ताकद वाढेल. या हेतुखातीर उदाजी चव्हाणवर अचानक हमला करून बाळाजी विश्वनाथानं त्याला कैद करून शाहूकडे उभं केलं आणि त्याला आपल्या शाहूच्या बाजूनं वळवलं. म्हणजे अशा पद्धतीनं या बाळाजी विश्वनाथानं पहिल्यांदा शाहूला छत्रपती केलं, त्यानंतर लष्कराची उभारणी केली, नंतर कृष्णाजी खटावकरांचा बंदोबस्त केला, त्यामुळे तिथून मोठ्या प्रमाणात लष्कर आणि पैसा मिळाला, ताकद मिळाली, सैन्य मिळाले. नंतर दमाजी थोरात तशा पद्धतीने केलं. दमाजी थोराची जहागिरी, वतनदारी, त्याचे सरदार, त्याचे सैनिक सगळे मिळाले. नंतर उदाजी चव्हाणवर तशाच प्रकारचं आक्रमण केलं आणि उदाजी चव्हाणची जहागिरी आणि त्याचं सगळं सैन्य फौजफाटा यांना मिळाला. अशा पद्धतीने एक एक करून एक एक छोटे 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 राज्य ताब्यात घेत घेत शक्तिशाली बनवण्याचं काम शाहूच्या राज्याला आमच्या प्रारंभिक जीवनामध्ये आमच्या बाळाजी विश्वनाथ भटांनी केलं. म्हणून बाळाजी विश्वनाथ हे सर्वश्रेष्ठ करतात. मग प्रश्न येतो की कान्होजी आंग्र्यांचा, जे खेळची लढाईबद्दल आपण जे बोलतो, तर कान्होजी आंग्रे हे प्रकरण काय आहे? मी थोडं तुम्हाला पाठिंबा घेऊन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य प्रस्थापित करत असताना अगदी 1670च्या काळामध्ये, दशकामध्ये, म्हणजे 74च्या आधी, म्हणजे 4 वर्षा आधी, स्वराज्याच्या किंवा स्वराज्याभिषेकाच्या आधी आरमार तळाची उभारणी केली आणि आरमार तळामध्ये कुळी नावाच्या जातींचा भरणा करून या समुद्र किनाऱ्यावर जे परकीय लोक, पोर्तुगीज, डच, इंग्रज हे लोक मोठ्या प्रमाणामध्ये आयात निर्यात करत होते, व्यापार करीत होते आणि या व्यापारीवर किंवा या व्यापार महसूल किंवा टॅक्स वसूल करण्याचा अधिकार ज्यांच्या एरियात तो प्रदेश असेल तो त्याला त्या अधिकार मिळायचा. पण जंजिराचा सिद्धी हे हिरावून घ्यायचा. म्हणून महाराजांनी आरमाराची उभारणी केली, सिंधुदुर्ग, जलदुर्ग, विजयदुर्ग नावाचे किल्ले बांधले आणि मग अशा पद्धतीनं या सागरी समृद्धीवर आमचं राज्य निर्माण झालं स्वराज्याचं. आणि तेव्हा स्वराज्याच्या आरमाराचा प्रमुख म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णाजी कान्होजी आंग्रे यांना मोठं पद दिलं. ते आरमार प्रमुख बनले आणि त्यांच्या कान्होजी आंग्रे आपण त्याला म्हणतो. कान्होजी आंग्रे, मूळ नाव कृष्णाजी आहे पण कान्होजी आंग्रेच आपण त्या संबंधाचा अभ्यास करतो. मग हा कान्होजी आंग्रे हा मोठ्या प्रमाणामध्ये
त्या कोकणामध्ये वास्तव्य करून या आरमारावर समुद्र तटावर लक्ष ठेवून होता. छत्रपतींचं राज्य 80 पर्यंत राहिलं. 80च्या नंतर राजांचं म्हणजे महाराजांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली कान्होजी आंग्रे यांनी कारभार पाहिला. नंतर काय झालं, राजाराम गादीवर बसले आणि राजारामच्या काळामध्ये औरंगजेब दक्षिणेत टपला येऊन आणि मराठी सैन्य नष्ट करायला निघाला. तेव्हा ताराबाईने हातात तलवार घेतली आणि राजारामाला आपल्या पतीला जिंजीकडे पाठवलं आणि पुढील काळामध्ये जवळपास 17-18 वर्ष संघर्ष केला या औरंगजेबाशी. याला म्हटलं आपण मराठ्यांचं स्वातंत्र्य संग्राम. या काळात सुद्धा आरमार प्रमुख या नेतृत्वाखाली कान्होजी आंग्रे आणि त्याची नंतरची मुलं हे परंपरेनं कारभार पाहत होते. पण जेव्हा ताराबाईच्या नेतृत्वाखाली सगळं शासन चालू होतं, औरंगजेबाचं निधन झालं होतं, उत्तरेकडे यादवी निर्माण झाली होती. याचा फायदा घेऊन कान्होजी आंग्रेला असं वाटलं की आपण महाराणी ताराबाईला कशाला भाव द्यायचं किंवा अजून छत्रपती शाहूला कशाला ओळखायचं, त्या मोगलांना का मानायचं, म्हणून आपणच आपली इथे राजे म्हणून कोकणस्थ परिसरात राहणारे कान्होजी आंग्रे आणि त्यांचे वंशज, आता कान्होजी नाही त्यांची मुलं, असं स्वतःला वाटू लागलं की आता आम्ही कोकणातले राजे, आम्ही सर्वश्रेष्ठ, आम्ही कोणासमोर झुकणार नाही. म्हणून त्यांचं लष्कर, त्यांची ताकद, त्यांचं एवढं मोठं साम्राज्य, साहजिक मोठं साम्राज्य, वैभवशाली साम्राज्य, ताकदवार साम्राज्य, आणि या साम्राज्याचे एकूण एक असणारे हे राज्यकर्ते कान्होजी आंग्रे. मग आता कान्होजी कृष्णाजी आंग्रे हे ज्या पद्धतीने कारभार करू लागले त्यावेळेस आता हे यांनी जेव्हा पाहिलं की शाहू सुटून आले, शाहू सुटून आल्यानंतर शाहूच्या बाजूने बाजूला आपलं बाळाजी विश्वनाथ लढतोय, त्यावेळेस आपण कोणाकडून बाजू घ्यायची, तर कान्होजी आंग्रेने काय केलं, ताराबाईच्या बाजूने उभं राहिलं. साहजिकच चंद्रसेन जाधव सारखा मोठा बलाढ्य शक्तिशाली सेनापती, त्यानंतर कान्होजी आंग्रे सारखं भलं मोठं कोकणातलं प्रस्थ हे ताराबाईच्या बाजूला होतं. त्यामुळं शाहूचं निभाव लागेल किंवा छत्रपती शाहूंचं काकू समोर टिकावं लागेल याची गॅरंटी नव्हती. हे पुरतेपूर ओळखून होता आमचा बाळाजी विश्वनाथ. आणि म्हणून बाळाजी विश्वनाथांनी युक्ती करण्याचा अनेक प्रयत्न केला. पहिली गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी महाराणी ताराबाई शाहू महाराजाला ऐकायला तयार नव्हते आणि दोन्ही लोकांचे भांडण होऊन शेवटी लढाई झाली खेडची. या खेडच्या लढाईमध्ये ताराबाईच्या बाजूनं आमचा कान्होजी आंग्रे मोठं ताकदीने उभं राहिला, चंद्रसेन जाधव एक ताकदीने उभं राहिला, समोर फक्त बाळाजी आपले समोर फक्त शाहू महाराजांचे छोटे मोठे सैन्य हे काय टक्कर देणार आहे. म्हणून शाहू महाराजांनी काय केलं की एक परमतिशीर वाक्य पहा की आपले जे तत्कालीन असणारे बहिरोजी पंत पिंगळे, आपले जे असलेले बहिरोजी पंत पिंगळे या सेनापतीला म्हटलं की तुम्ही जाऊन तिथं लढाई करा आणि कान्होजी आंग्रेला आपल्या बाजूनं वळवा. म्हणून इथं बहिरोपंत पिंगळे हे तिथे गेल्यानंतर त्यांनी कान्होजी आंग्रेशी युक्ती केली, पण कान्होजी आंग्रेने त्या दोघांना कैद केलं आणि कैद करून तुरुंगात टाकून दिलं. आता तुरुंगात टाकल्यानंतर बिचारे सैन्य वापस आले. मग शाहूला पुन्हा प्रसंग निर्माण झाला, अरे हे तर आंग्रेजीच खतरनाक आहे, आंग्रेजी युद्ध करणं मला आवड झालं, आपण जाऊन ताराबाईशी लढणार आहोत, पुढे आपली लढाई होणार आहे. पण या लढाईच्या आधीच आपण हारतोय, कारण कान्होजी आंग्रे एवढं मोठं मला आपले शक्तिशाली राजा आहे, या संस्थानिक आहे, या संस्थानिकांचं कसं बंदोबस्त करावं. म्हणून पुन्हा त्यांनी काय केलं की पुढचे लष्कर प्रमुख म्हणून आमची बाळाजी विश्वनाथाची नियुक्ती केली आणि त्याला म्हटलं तुम्ही जा आणि ते कान्होजी आंग्रेला वटणीवर आणा आणि आपले जे कैदी झालेले पिंगळे आहेत त्यांना पण घेऊन या. पण आता इथं अडचण आली, इथं मला अधिकार द्या अशा प्रकारची विनंती शाहूकडे बाळाजी विश्वनाथाने केली. बाळाजी विश्वनाथाने म्हटलं की छत्रपती साहेब आम्ही जातो, तुमच्या आदेशाचं मी पालन करतो, कान्होजी आंग्रेशी लढाई करतो, मला माहिती आहे मी लढता मरेल किंवा जिंकेल किंवा हारेल काहीतरी होईल, पण तुमचा आदेश मी पालन करेल. पण मला लढण्यासाठी मला जी ताकद लागते, जे अधिकार लागतं ते अधिकार माझ्याकडे नाहीये, मी फक्त सेना करता आहे, तुम्ही मला पेशवे म्हणून द्या. जेव्हा मराठ्यांचा पेशवा चालून येत आहे हे वाक्य जेव्हा लोकांना कळेल
तेव्हा बहुसंख्य लोकांची जनतेचा पाठिंबा आपल्या बाजूने येईल आणि कान्होजी आंग्रेला वटणीवर आणता येईल. ही युती, हे डोकेबाजपणा आमच्या बाळाजी विश्वनाथानं विनंती करून छत्रपती शाहू महाराजांना सांगितले. आणि शाहू महाराजांना सुद्धा तो अतिविश्वासातला असल्यामुळं, त्याने एवढं मोठं पद त्यांना दिल्यामुळं, आपल्या स्वराज्यासाठी एवढी मोठी कामगिरी करत असल्यामुळं साहजिकच विश्वास वाढलाच राजांचा. आणि शाहू राजांनी म्हटलं की ठीक आहे, मी तुला पेशवे पदाची अधिकार देतो. आणि म्हणून बाळाजी विश्वनाथांना आमच्या छत्रपती शाहू महाराजांनी 27 सप्टेंबर 1713 रोजी 27 सप्टेंबर 1713 रोजी पुण्यापासून 8 मैलावर असणारं मांजेरी नावाचं गाव येथे पेशवे पदाची वस्त्र दिली. आणि जा आता मराठ्यांचा पेशवा कान्होजी आंग्रेशी लढायला येत आहे असं घोषित कर. आणि म्हणून हे फलटण किंवा हा आता बाळाजी विश्वनाथ जो फक्त सेना कर्ते होता, तो आता पेशवे पदाचा रूप धारण करून त्यानं बोलणी केली आणि इशारा केला की मी आता कान्होजी आंग्रेला लढण्यासाठी जात आहोत. आणि हे गेलं. तिथं गेल्यानंतर लढाई तर झाली नाही, पण या दोघांमध्ये गाठभेट झाली, चर्चा झाली आणि तह झाला. या तहानुसार बाळाजी विश्वनाथांना कुठलीही लढाई न करता एवढ्या मोठ्या संस्थानिकाला, जो बलाढ्य शक्तिशाली त्या परिसरातला संस्थानिक होता कान्होजी आंग्रे, त्याला आपल्या बाजूनं वळवलं आणि आज शाहूला जाऊन मिळाला. आपोआप शाहूची ताकद वाढली. कुठलीही लढाई न करता डोक्यानं त्यानं त्या कान्होजी आंग्रेला, एवढ्या मोठ्या शक्तिशाली संस्थानिकाला शाहू महाराजांच्या बाजूनं वळवलं. ही ताकद फार मोठी शाहूला मिळाली. आणि हेच धूर्त राजकारण, यालाच म्हणतात राजकारणाचे डावपेच. म्हणून या राजकारणी डावपेचामध्ये आमचं बाळाजी विश्वनाथ किती यशस्वी ठरले आणि त्याचा परिणामच झाला की छत्रपती शाहूंना आता कोणीही विरोधक राहिला नाही. एवढी ताकद, शक्तिशाली ताकद आमच्या शाहूकडे आले. म्हणून छत्रपती शाहू हे आता पुढील काळामध्ये मी फक्त पुरता प्रशासन पाहण्यापेक्षा पुरता छत्रपती राहील आणि इथून पुढे सर्व कारभार पेशव्यांनी पाहायचं. तुम्ही आमच्या विश्वासातले आहोत, तुम्ही जे करताल ते योग्यच करताल, तुम्ही जे निर्णय घेताल ते लोक कल्याणासाठी करताल, जे आमच्या राजाने, आमच्या वंशजांनी या देशासाठी केलं तेच तुम्ही करताल, अशा प्रकारचा आत्मविश्वास व्यक्त करून भर दरबारामध्ये आमच्या छत्रपती शाहू महाराजांनी पेशव्यांचे आणि सगळं प्रशासनाचे अधिकार आमच्या पेशवे म्हणून असणारा बाळाजी विश्वनाथावर विश्वास टाकून दिला. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं मराठेशाहीचं आता पेशवे पदांच्या नेतृत्वाखाली राज्य निर्माण झालं आणि पुढील काळामध्ये आता पेशवे कारभार पाहू लागले. म्हणून बाळाजी विश्वनाथ हा अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा पहिला पेशवा म्हणून आपण त्याची कौतुक करतो, त्याचं गुणगान करतो, त्याच्या कामगिरीला आपण सलाम करतो. कारण त्यानं इतकं मोठं धाडस केलं, इतकं मोठं राजकारण केलं आणि शेवटी शाहूला छत्रपती करून दाखवलं. हे श्रेष्ठत्व आम्हाला या ठिकाणी मान्य करावं लागतं. म्हणून छत्रपती शाहू महाराजांना एकनिष्ठ असणारे अनेक मराठे मातब्बर सरदार यांना आपल्याशी एकनिष्ठ करण्याचं काम आणि छत्रपतींचं आसन सर्वश्रेष्ठ बनवण्याचं काम आमच्या या बाळाजी विश्वनाथानं केलं. म्हणून आज जगाच्या पाठीवर आपण विचार जेव्हा करतो की मराठे मातब्बर सरदारांनी मळदुंगी गाजवत असताना शमशेर हत्ती घेऊन वीरांगना करणारे महाराणी ताराबाई आणि एवढं मोठं बलाढ्य लष्कर असणारं मोगल सैन्य यांना सुद्धा नेस्तनाबूत करण्याचं ताकद असणारे मराठे सरदार आणि त्या मराठे सरदारांमध्ये असणारं आपसातील बेदिली, त्यातून होणारे वारंवार युद्ध आणि त्यातून संघर्षातून शेवटी छत्रपती शाहू महाराज या देशाचे खऱ्या अर्थानं राज्यकर्ते बनले आणि ते छत्रपती झाले. हे घोषवाक्य आम्हाला बाळाजी विश्वनाथानं करून दाखवलं. म्हणून बाळाजी विश्वनाथ आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ या नात्यानं पहिला विश्वासपात्र बाळाजी विश्वनाथ पेशवा बनला. म्हणून इथून पुढे आता पुढची शाही छत्रपती हे नामधारी आणि पुढील काळामध्ये शाहूचे पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथ भट यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं साम्राज्य, मराठ्यांचं प्रशासन पुढे चालताना दिसत आहे. म्हणून आपण या ठिकाणी फक्त मित्र आज बाळाजी विश्वनाथाचा इतिहास, बाळाजी विश्वनाथाचं प्रारंभिक जीवन,
बाळाजी विश्वनाथाचं चंद्रसेन जाधवाशी झालेला संघर्ष आणि मग बाळाजी विश्वनाथाने केलेली कामगिरी, त्या कामगिरीमध्ये पहिली छत्रपती शाहूला पद दिलं, त्याला सिंहासनाधिष्ठित केलं, लष्कराची उभारणी केली, कृष्णाजी खटावकरांचा बंदोबस्त केला, दमाजी थोराताचा बंदोबस्त केला, उदाजी चव्हाणांवर कंट्रोल केलं आणि कान्होजी आंग्रेशी लढाई करून त्या ठिकाणी त्याला आमच्या स्वराज्यात दाखल करून घेतलं. म्हणून शाहूची ताकद वाढली. छत्रपती शाहू हे सर्वश्रेष्ठ ठरले आणि सर्व कारभार आता पेशव्यांकडे आला. म्हणून बाळाजी विश्वनाथ भट हा पहिला पेशवा आमच्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये, मातब्बर पेशवा, विश्वासपात्र पेशवा, असा हा सर्वश्रेष्ठ पेशवा म्हणून या देशामध्ये पुढील काळामध्ये नाव लौकिक झालं. आता त्यानं परराष्ट्रीय धोरण आखलं की आता आपला देश मला कंट्रोल करायचा होता, छत्रपतींना गादीवर बसवायचं होतं, सगळं अंतर्गत शांतता प्रस्थापित करायची होती, सगळं नियंत्रण प्रस्थापित करायचं होतं. आता इथून पुढे मला परराष्ट्रीय धोरण आखायचे. पुढील काळामध्ये निजामाशी लढाई करायची, मोगलांची लढाई करायची, काटकेपार झेंडे लावायचे. हा आता त्याचा पुढचा भाग जो आहे तो छत्रपतींच्या नेतृत्वाखाली पेशव्यांनी केलेलं साम्राज्य विस्तार यामध्ये आपण इथपर्यंत थांबूया. आणि याच्यात काही प्रश्न असतील तर तुम्हाला प्रश्न विचारा, कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे मुद्दे टाका, त्या मुद्द्यांचं उत्तर मी तुम्हाला देईल. विश्वास टाका. पुढच्या काळामध्ये आपण पुढचा भाग घेऊया. इथं आपण थांबूया. नमस्कार.